आपल्या लाडक्या बाप्पाचं आता घरोघरी आगमन झालंय. त्यामुळेच या दिवसात बाप्पासाठी बरेच गोड पदार्थ तयार केले जात आहेत. त्याच्या नैवेद्याची प्रसादाची लगबग सर्वत्र सुरू आहे. मात्र हे गोड पदार्थ मधुमेह रुग्णांसाठी घातक असतात. मोदक हे साखर, गूळ, नारळ यांपासून तयार केले जातात. त्यातील साखर आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे मधुमेहींसाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळेच आज आपण जाणून घेऊयात की मधुमेह रुग्णांनी गणपतीच्या दिवसात नेमकं काय खायला हवं याविषयी. 1. साखरमुक्त मोदक. साखरमुक्त मोदक म्हणजेच शुगर फ्री मोदक. हे शुगर फ्री उत्पादनांपासून तयार केलेले असतात. पारंपरिक मोदकांमध्ये गूळ किंवा साखर असते, त्याऐवजी शुगर फ्री हा पर्याय वापरला जाऊ शकतो. 2. फळे. ताज्या आणि कमी गोड असलेल्या फळांचा समावेश आपण आपल्या आहारात करू शकतो. उदाहरणार्थ सफरचंद, पेरू, पपई, जांभळे. जांभूळ हे मधुमेहींसाठी औषध म्हणून देखील काम करतं. 3. शुगर फ्री मिठाई. बाजारात साखरमुक्त मिठाई उपलब्ध आहे, ज्यांचं सेवन मधुमेह रुग्ण करू शकतात. 4. शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की. हे कमी साखर वापरून किंवा साखरमुक्त बनवलं जाऊ शकतं. हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. मधुमेह रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. 5. सुकामेवा. बदाम, अक्रोड, काजू यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. हे शरीराला आवश्यक फॅट्स पुरवतात. 6. लहान आकाराचे मोदक खावेत. मोठ्या मोदकांऐवजी छोटे मोदक खाणं हे नेहमीच योग्य ठरतं. त्यामुळे तुमच्या शरीरात अचानक साखरेची पातळी वाढणार नाही. 7. घरी बनवलेले मोदक निवडा. बाहेरील मोदकांमध्ये साखर आणि इतर प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असू शकतात. घरी बनवलेले मोदक खाऊन तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकता. 8. डाएट चिवडा. डाएट चिवडा हा मधुमेह रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.